ठिबक सिंचनाचे बोगस प्रस्ताव उघड, 2 कर्मचारी निलंबित, तर 3 दुकानांवरती कारवाई. जुन्नर तालुक्यातील ठिबक सिंचनाचे बोगस प्रस्ताव सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कृषी विभागाची मोठी कारवाई केली आहे. जुन्नर तालुक्यातील बेल्हे मंडळातील 2 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून 3 दुकानांवरती कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती खेड उपविभागीय कृषी अधिकारी सतीश शिरसाट यांनी दिली. तपासात असे आढळून आले की काही प्रस्तावामध्ये चुकीच्या पद्धतीने फोटो अपलोड करून ठिबक सिंचन योजनेअंतर्गत अनुदान मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याबाबत संशय आल्याने कृषी विभागाने 4 पथकांची नियुक्ती करून तपास सुरू केला. बेल्हे मंडळातील जवळपास 461 प्रस्तावांची तपासणी करण्यात आली असता त्यापैकी 248 प्रस्ताव बोगस असल्याचे उघडकीस झाले असून हे प्रस्ताव मंजूर झाले असते तर शासनाची सुमारे 2,68,00,000 रुपयाची फसवणूक झाली असती. मात्र उपविभागीय कृषी अधिकारी शिरसाट यांनी तातडीने कारवाई करत प्रस्तावाची पडताळणी केल्यामुळे हा गैरप्रकार उघडकीस आला. दरम्यान या प्रकरणामुळे कृषी विभागात खळबळ उडाली असून जिल्ह्यावरही या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली आहे. जुन्नर डायरी, जुन्नर.